सर्वांना प्रेज द लॉर्ड. आपल्या पापासाठी त्यांच्या शरीरावर शिक्षा देऊन आपला सर्व पाप क्षमा करून देवाचा मुला करण्यासाठी क्रूसावर त्रास जे घेतलेले आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. तुम्ही सर्वांनी देवाचा पंखा खाली सुरक्षित आहे म्हणून देवाला स्तुती करते. आपण नवीन वर्षामध्ये दुसरा महिन्यामध्ये आले आहे आणि खरोखर आजचा दिवस तुमच्यासमोर उभा राहिला मग मला दिलेले देव दिलेले मोठ्या संधीसाठी त्यांना आभारी मानतो. त्याच्याबरोबर आणि खरोखर वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेगावमध्ये चर्चेस नाही, देवाचं मंदिर नाही, अशा परिस्थितीमध्ये हे रोफे चॅनलद्वारे सुवार्ता सांगून अनेक देवाच्या मुलांचा विश्वास बळकट करण्यासाठी आणि हे रोफे चॅनलद्वारा अनेक लोकांना मग ही सेवा करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आणि खरोखर ते चॅनलमध्ये सेवा करणारे प्रत्येकांना प्रभू आशीर्वादित करू दे. त्यांचे सेवा प्रभू येऊपर्यंत 100 पट अनेक प्रकारची आशीर्वाद त्या चॅनलमध्ये त्या ग्रुपमध्ये त्या सेवा संस्थामध्ये येऊ दे म्हणून देवाला स्तुती करते. आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल मागचे महिना आपण एक वचन बघितले आणि दुःखी मनाचा प्रार्थना आणि हन्नाचा प्रार्थना आपण बघितले. तुम्हाला लक्षात आले असेल हन्ना 3 गोष्टी केले. त्यांचं सगळं वेदना सर्व गोष्टी प्रभूच्या सान्निध्यात ओतून घेतले. दुसऱ्या गोष्टी काय केले, माझा प्रार्थना देवाला मान्य आहे का नाही, देवाचा गरज काय, ह्या देव ओके करणार का असं विचारून दुसरा पॉईंटमध्ये आपण पाहिले. आणि तिसरा मुद्द्यामध्ये आपण काय पाहिले, देवाचा इच्छा त्यांनी काय मागणी घेतले त्याच्याबद्दल देवाचा इच्छा काय आहे त्याच्या ओळखून देवाला समर्पण केलेले प्रार्थना केले. ह्या 3 गोष्टी आपण बघितले. आजचा वेळा नवीन टॉपिक म्हणजे प्रातःकाळाचा प्रार्थना आपल्या जीवनामध्ये किती मोठा आवश्यक आहे आपण बघूया. आणि आणि स्तोत्रसंहिता 5वा अध्याय 3रा वचन वाचते. हे यहोवा, सकाळी तू माझी वाणी ऐकशील. सकाळी मी माझी प्रार्थना तुझ्याकडे व्यवस्थित रीतीने मांडून वाट पाहेन. ह्या वचनामध्ये 3 गोष्टी आपल्या समोर येत आहे. ते 3 गोष्टी एक आपण बघूया. पहिल्या गोष्टी संध्याकाळी 6 ते 9 एक पहारा म्हणतात आणि 9 ते 3 सगळं झोपलेले असतात आणि 9 ते 12 आणि 12 ते 3 सैतानाचा समय आहे. ते सैतान काय मीटिंग ठेवले आपला शत्रू त्या टायमाला ठेवतात आणि 3 ते पहाटे 6पर्यंत देवाचा टाईम आहे. हे पहाटे वेळा प्रातःकाळ वेळा देवाचं दर्शन होईल. मोठं देवाचं सेवक लोकांना बघितले तर साधू सुंदरसिंगकडून भरपूर लोकांना पहाटे वेळा देवाचं दर्शन झाले. त्यांच्या बाहेर असू दे, बायबलमध्ये सुद्धा पहाटे वेळा देवाचं दर्शन झाले. समूएल देवाचा कोशजवळ झोपताना आणि दिवा विजवायचा अगोदर म्हणजे संध्याकाळीपासून सकाळीपर्यंत दिवा लावायला पाहिजे मंदिरात, ते विजवायचं अगोदर देवाचं दर्शन समूएलला झाले म्हणजे पहाटे वेळा झाले. म्हणून पहाटे खूप महत्त्वाचं आहे ख्रिस्ती लोकांना. आपण ख्रिस्ती लोक आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण विकत घेतलेले लोक आहे आणि त्यांच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक आहे. आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. पहाटेच्या वेळा देवाचं दर्शन, देवाचं बोलणं ते महत्त्वाचं गोष्टी आहे. आणि माझं प्रिय मुलांनो, तुम्ही पहाटेचं कधी चुकवू नका, देवासमोर जावा. हे 3 गोष्टी आज बघूया. नंबर 1 आणि त्यांनी असं लिहिले 3रा अध्याय वचनामध्ये, हे यहोवा, सकाळी तू माझं वाणी ऐकशील. पहिल्या गोष्टीत
माझा आवाज तुझ्याकडे येईल पहाटेच्या वेळा म्हणले. म्हणजे आवाज काय येते? पहिला स्टार्टिंग गुडघे टेकल्यापासून देवा हे दे प्रार्थना करत नाही. देवाचा लोक एक 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 आपल्याला एक सिस्टमॅटिक पद्धतीने शिकवल्या होता. पहाटे पहिला गुडघे टेकल्यावर स्तुती आराधना करायला पाहिजे. स्तुती आराधनाचा द्वारा माझा आवाज तू ऐकेल, असा हे कीर्तनकारांची उद्देश आहे. बरोबर आहे. तुम्ही पहिला स्तुती करायला सुरू करा. आणि प्रेज अँड वर्शिप म्हणून तुम्ही आपण बघतात कुठं. प्रेज अँड वर्शिप म्हणजे स्तुती आराधना. आराधना म्हणजे काय माहिती आहे का? देव काय आहे ते जे बघून त्याला आराधना करण्यासाठी. म्हणजे तू असा आहे देव प्रभू, तुझा स्वभाव असा आहे, तू महान आहे, त्याच्याबद्दल ते आराधना म्हणतात. स्तुती काय माहिती आहे का? स्तुती ह्या देव माझा संबंध काय? प्रभू मी आईच्या पोटातून पापी म्हणून स्टॅम्प लावून आले. तू मला तारण दिले प्रभू, तुझं मुलं झाले, त्याच्याबद्दल तुला स्तुती करतो. ते स्तुती आहे. असं स्तुती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. स्तुती आराधना ऊपर जाते की आशीष लेकर खाली येते, असं आपण ऐकले असतील. हो, पहिला सकाळी तुम्ही गुडघे टेकल्यावर 3 वाजू दे, 4 वाजू दे, 5 वाजता तुम्ही गुडघे टेकल्यावर देवाला स्तुती करायला, आराधना करायला सांगा. आराधना करायला सुरू केल्यावर देवाचा आशीष, देवाचा महिमा, देवाचं ताकद खाली येईल. हो, बरोबर आहे. आणि म्हणून यांच्या अनुभवाप्रमाणे स्तुतीमध्ये विजय मिळवणार. आजचा दिवस काय काय करणारे त्याच्याबद्दल मिळवणार का? पाठीमागाचा स्तुती तुम्ही सुरू केल्यावर पुढचं पण देवाने मार्ग क्लिअर करते. मी सारखं सांगत असते. आणि खरोखर इस्रायल लोक माराजवळ आल्यावर जवळजवळ एक दीड किलोमीटर पण नाही, 1.5 किलोमीटरचं पुढं 70 खजुराचं झाड आहे आणि 12 पाणीचं झर आहे. परंतु माराजवळ आल्यावर देवाने परीक्षा केली. ते बघू माझं मुलं काय करतात. त्यांनी डोकं खाली करून कुरकुर करायला केले. त्यांनी जरा त्यांचं डोकं वरती करून, प्रभू नो प्रॉब्लेम, आम्हाला मारा आले तर, माझं पाणी कडू असलं तर आम्हाला काय वाटत नाही. तू मागच्या वेळा आम्ही येताना मोठ्या गुलामगिरीमधून आम्हाला सोडवले आणि तांबडा समुद्र समोर आल्यावर आम्हाला विभागून खाली एकदम वाढलेले रस्त्यामध्ये आम्हाला आणवले. प्रभू तुला स्तुती असो. आणि त्या समुद्राचा मध्य भागामध्ये आमच्या शत्रूला तू नाश करून टाकले. त्याच्या डेड बॉडीज आम्ही किनाऱ्यावर बघितले. प्रभू देवा तुला स्तुती असं केले तर ते डोकं वरती करून समोरची पाणीचं जरा त्यांना दिसले असेल. त्यांनी स्तुती केले नाही, कुरकुर केले. माझं प्रिय मुलांनो, खरोखर देवाचं मुलांनो, तुमच्या जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती असू दे, स्तुती करायला तुम्ही सुरू करा. नक्की 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 मोठा विजय तुम्हाला मिळेल. स्तोत्रसंहिता 65:1 बघितले तर आमच्या तेलुगू बायबलमध्ये क्लिअर आहे. तुम्ही देवाचा समोर काही नाही बोलताना सायलेंट राहिले तर देवाला स्तुती केल्यासारखं. तुम्ही बसा, नुसता तुम्ही काय बोलू नका, पहिला बसा, मग देवाला स्तुती केल्यासारखं. तुम्हाला माहिती आहे ना, मग यहोशुआ काय केले? यरिकोच्या पట్టणाचं समोर 6 वेळा रोज 6 दिवस त्यांनी फिरले. काय आवाज यायचं नाही म्हणले, मौनाने, म्हणजे अगदी आवाज नाही करताना त्यांनी समोर फिरले, म्हणजे देवाला स्तुती केले इनडायरेक्टली बघितले तर. आणि 7व्या दिवशी त्यांनी जोरात वरडा म्हणले. मग ते यरिकोचा भिंत बघितले तर 30 फूट उंच आणि रुंद 20 फूट, म्हणजे किती मोठा. फक्त त्या भिंत असंच खाली गेले म्हणले. कसं मुळा? स्तुतीमुळा. स्तुतीचं ताकद आपल्याला माहीत नाही. खरोखर हे स्तुतीचं ताकद आपण आपल्या जीवनामध्ये मिळवायला पाहिजे म्हटल्यावर
तुम्ही सुरू करा. सकाळी उठल्यावर गुडघे टेका, स्तुती करा. मौनाने, सायलंटनी प्रभूचं समोर बसा. तुम्हाला ताकद मिळेल, विजय मिळेल. आणि दुसरा इतिहास 20:21 यहोशापाता राजा, अमोनी लोक, मोयाबी लोक आणि सेयूर लोक सगळ्या त्यांच्या युद्धामध्ये आले. त्या टायमाला त्यानं काय करायला आले नाही. त्यांची ताकद कुठं, आम्ही ताकद कुठं, असं परिस्थितीमध्ये काय केले माहिती आहे का त्यांनी. आणि जेव्हा ते गायन करू लागले तेव्हा त्यांच्या मोड झाले. काही केले नाही. त्यांनी स्तुती केल्यावर त्या स्तुतीसाठी देवदूत खाली आले. देवदूत खाली येऊन थांबा तुम्ही म्हणले आणि शत्रूला त्यांनी मोड करून नाश करले. किती छान आहे. तुम्ही स्तुती केल्यावर देवदूत खाली उतरणार आहे. तुमचे काम त्यांनी करणार आहे बाबा. म्हणून तुम्ही स्तुती करायला तुम्ही शिकवा. आणि दाविदाने 4,000 लोकांना, पहिला इतिहास 23:4 4,000 लोकांना मंदिरात स्तुती करण्यासाठी एक नियमले, एक ग्रुप केले. आपल्याला मंदिरात कोयर ग्रुप कसा, असं त्यांनी 4,000 लोकांना हे केले. मी सारखं सांगत असते, एक जर्मनीमध्ये एक माणसाला ब्रेन कॅन्सर झाले आणि डॉक्टरला ॲडमिट केले. डॉक्टर काय म्हणले, पास्टरला हे लोकांना सांगितले, उद्या तुम्ही या संध्याकाळीपर्यंत डेड बॉडी घेऊन जावा, उद्या संध्याकाळीपर्यंत मरणार असं सांगितले. त्यांनी काय केले माहिती आहे का, त्यांच्या काठजवळ सारखं फिरून देवाला स्तुती करायला 40 वेळा स्तुती केली. आणि ते दवाखान्याचं पुढं 7 वेळा त्यांनी स्तुती करायला सुरू केले. काय नाही, देवाला स्तुती केले. देवा आम्हाला केलेले हे सर्व गोष्टीबद्दल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आले या लोक बघायला पेशंट. मग डॉक्टर म्हटले अजून वेळ आहे, आम्ही अजून डिक्लेरेशन द्यायला पाहिजे, अजून बॉडी जरा जीव आहे आणि शरीर नाही काम केले तर पण मेंदू जर काम करते, संध्याकाळीपर्यंत डेड बॉडी घेऊन जाऊ म्हटले. परंतु त्यांनी गेल्यावर काय केले माहिती आहे का, तो पेशंट उठून बसले. उठून बसून त्यांनी पण देवाला गाणं म्हणाला, स्तुतीचं गाणं. आणि हे आश्चर्याचा गोष्टी नाही का. तुम्हाला माहिती आहे, हे सत्य घटना आहे. जर्मनीमध्ये एक गावामध्ये तो माणूस, ते ब्रेन ट्यूमर आलेले माणूस आता वडील मंडळी म्हणून एक चर्चमध्ये अजून कामाला आहे. अजून त्याची ड्युटी करायला लागले, म्हणजे प्रभू येऊपर्यंत ते राहणार आहे. कसं देवाचं स्तुतीमुळं किती ताकद आहे रे. म्हणून म्हणले पहिल्या गोष्टी तुम्ही स्तुती करा. दुसऱ्याकडे आपण जाऊया. आणि सकाळी मी माझी प्रार्थना तुझ्याकडं व्यवस्थितपणा रीतीने मांडून, म्हणजे सेकंड पार्ट, पहिला स्तुती केले, आराधना केले देवाना. आणि दुसऱ्या गोष्टी प्रार्थनाकडे या, तुमच्याबद्दल करा प्रार्थना. आणि ह्यांना मागच्या वेळेला बघितली तर प्रार्थना, खरं प्रार्थना म्हणजे, खरं डेफिनेशन म्हणजे तुमचं हृदय कोणाला नको सांगायला, कोणाला काय एक्सप्लेन करून तुमच्या वेदना काय सांगू नका. प्रभूसमोर काही कितीपर्यंत तुम्ही येते ते वेदना सगळ्या बाधा मांडा. ते किती छान लिहिले आपला भक्ताने, मांडून ठेवले. प्रार्थना मांडा, प्रार्थना मांडा, प्रार्थना करा. मग देवाने म्हटले पूर्वी हे प्रार्थनामुळे काय होते माहिती आहे का, पहिल्या गोष्टी जुना करारमध्ये अर्पण का त्यांनी बली अर्पण का नेमले, हे देवाने म्हणते तुझा आणि माझ्याबद्दल माझा संबंध तुटायला नको म्हणून प्रत्येक दिवशी एक अर्पण द्या म्हटले. म्हणजे माझं जवळ या, माझं समोर या. आणि प्रभू पण म्हटले ना, लोक 18:1 सर्वदा प्रार्थना करा, सर्वदा प्रार्थना करा. आणि गणना 28:4 काय लिहिले, एक कोकरं सकाळी, रोज सकाळी एक कोकरं आणून मला अर्पणा करा म्हटले. म्हणजे माझं समोर तुम्ही यायला पाहिजे म्हटले. आणि माझं रिलेशन तुझं रिलेशन कट व्हायला नको. आणि पहिल्या तेसलोनिकई 5:17 पण अखंड प्रार्थना करा असं म्हटले. आणि स्तोत्र 88:13 पण सकाळी माझा प्रार्थना तुझं पुढं येऊन थांबले का, योग्य वेळा तुझं कृपा मला मिळते प्रभू म्हणून सकाळी मांडून ठेवले म्हटले. आणि 90:14 पण सकाळचं तू आपले कृपासे आम्हाला तृप्त करा, मग दिवसभर आम्ही आनंद करतो, सर्व दिवस आम्हाला
चांगला राहते म्हटले. ही किती चांगला गोष्ट आहे, किती चांगला जवाब प्रभूने दिले. 90-14 सारखं वाचा. प्रत्येक दिवशी सकाळी प्रभू तुझं कृपाने मला तृप्त करा, मग मी सर्व दिवशी आनंदात राहणार, सर्व दिवशी विजय मिळवणार म्हटले. असं पाहिजे खरं. असला प्रार्थना आपल्याला करायलाच पाहिजे. आणि त्या प्रार्थना कसं विश्वासाने करायला पाहिजे. एक कुठेतरी अब्रॉडमध्ये एक बाई होता म्हटले, खूप इन्नोसेंट आहे, म्हणजे काय कळत नाही त्यांना. आणि गाव बाहेर त्यांचे घर आहे, त्यांचं नाव मिरियम आहे. हे देवाबद्दल पण त्यांना माहीत नाही, परंतु त्यांना कोण नाही, आई वडील, मग मुलगी पण वारले. आणि त्यांची एक मुलगी नात म्हणजे ग्रँड डॉटर आहे, ती बहुतेक 10 वर्षाची. मग तिला अचानक ताप आले. हे ताप आल्यावर काय करू, मग त्यांनाकडे पैसा नाही, गरीब आहे, मग पैसा आणायचं. मग ती काय केले, मुलीला असंच ठेवून झोपून आणि नगरपालिका म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल, गव्हर्मेंट हॉस्पिटलपर्यंत चालत गेले म्हातारे. आणि तिथं जाऊन त्यांनी काय केले, तिथं डॉक्टरला विचारले, माझं मुलगी खूप तापाने बाजायला लागले, आम्ही इकडं आणायला रिक्षाचा पैसा पण नाही साहेब, तुम्ही येते का, तुम्ही औषध देता का म्हटले. डॉक्टर म्हटले, कुठला बाई आहे तो खुळा आहे का, पेशंट नसताना आम्ही कसं औषध देणार नाही, जावं म्हटले. किती रडत आले. रडत येताना एक चर्च त्यांना दिसले. आणि त्यांना कोणतरी सांगितलं, चर्चमध्ये देव आपल्याला मदत करेल, आपल्याला म्हणजे नीडी मला गरजमध्ये ते करेल म्हणून. ते आत गेले. बायका सगळं बसले होता. ते तिथं प्रार्थना, असं डोळं बंद केले, प्रार्थना केले. ओ भगवान नमस्ते, माझं नाव मिरियम आहे, मग तुमच्याबद्दल मी ऐकले, माझा नाती खूप आजारी आहे हो, माझ्याकडं पैसा नाही मग रिक्षामध्ये आणायला, मग डॉक्टर असं बोलले, मी काय करू, परंतु तुमचं नाव ऐकले, तुम्ही अडचणात खूप मदत करतील म्हणून. बरं, तुम्ही जरा मदत करणार असले तर मदत करा. आता स्ट्रेट जावा, स्ट्रेट गेल्यावर एक रस्ता येईल दगडाचा, त्या रस्त्यामध्ये पुढे गेल्यावर एक दुकान येते, दुकान जवळ उभारले ना माझं घर दिसते, मग तुम्ही जावा. मी पाय पुसण्याखाली किल्ली ठेवले, तुम्ही किल्ली काढून माझ्या मुलगीला जरा मदत करा, बरं करा हो, असं प्रार्थना केलं. आमेन म्हटले नाही, काय नाही. मग बायका सगळं हसा लागले, हे काय, परंतु त्याने विश्वासाने प्रार्थना केली. आणि घरी आले आणि कुलूबला काढले. आणि मुलगी काय करायला लागले, खाली उतरून खेळायला लागले. ते म्हटले, येऊन मिट्टी मारले, आजी काय झाले माहिती आहे का, तुम्ही एक डॉक्टरना पाठवले हो, खूप दयाळू डॉक्टर आहे, खूप चांगलं डॉक्टर आहे, आणि मला असं मिट्टी मारले, तुला बरं होईल म्हटले, माझा डोकंवर फिरवले, मला आशीर्वाद दिले आई, मग लगेच मला बरं वाटले, म्हणून मी खेळायला लागले म्हणले. बघा की त्यांनी काय, देव माहीत नाही, प्रार्थना माहीत नाही, विश्वासाने प्रार्थना केली. आपल्या बायबलमध्ये किती लोक विश्वासाने जिंकलेले. प्रार्थना विश्वासाने करा खरोखर. आणि येशू ख्रिस्तसुद्धा मग योहान 17 प्रार्थना केली. आणि येशू ख्रिस्त शिष्याला मत्ती 6 अध्यायामध्ये 6 ते 15 शिष्याचा प्रार्थना शिकवले. बरोबर आहे, येशू शिकवलेले प्रार्थना तुम्ही पण करा. आणि ह्या स्तुती आराधना करा. आणि येशू पण स्तुती आराधना आपल्याला शिकवले, त्यांना करा. आणि तिसऱ्या गोष्टीला आले आता आपण, वाट पाहेन म्हणजे काय, वेट करते. कशासाठी वेट करते, गप्प बसून, गुडघे टेकून गप्प बसून पहा. म्हणजे तिथं काय होते वेट केल्यावर, तुम्ही एवढं प्रार्थना केले, वन वे ट्रॅफिक नाही आहे, आणि एक मंदिराजवळ आपण गेल्यावर असं डोळं हे करून, असं करून काहीतरी विनंती करून लगेच आपण येतात. परंतु तुम्ही काय बोलले त्याचे उत्तर मिळायला पाहिजे ना, म्हणून काय करे, वाट पाहिना, त्या टायमाला तुम्हाला दर्शन मिळते. देवाने असं केले लोकांना, म्हणजे त्यांच्या आपल्या बायबलमध्ये पण आपल्याला शिकवले होता. आणि ते शिकवताना देवाने दर्शन झाले. आणि पालती पडून देवाचा नमन करताना अब्राहमाला देव दिसले, समूएलला देव दिसले. समूएल काय एक्सपेक्ट पण केले नाही, समूएलला देव पण माहीत नाही, देवाने प्रत्यक्ष झाले. तुम्हाला का प्रत्यक्ष होत नाही,
आणि हेजकेल पुस्तकामध्ये 40 अध्यायामध्ये 4-5 वाचा. त्याच्यामध्ये नरपुत्रा तू कान भरून ऐका, म्हणजे कान भरून ऐका, डोळं पाहून बघा आणि मनात ठेवा, मी काय दाखवलेले सर्व गोष्टी इस्राയേलला सांगा म्हटले. म्हणजे त्याच्यासाठी तू इथं घेऊन आले. म्हणजे तू गुडघे का टेकले, पहाटे देवासमोर का आले. देवाने काहीतरी बोलणार आहे तुम्हाला, वचनाद्वारा बोलणार आहे. वचन वाचा, वचन उठून तुम्हाला बोलणार आहे आणि तुम्हाला असं करेल. आणि यशायाचं पुस्तक 29:7 असं आहे, त्यांनी जरा झोप असं लागल्यावर देवाने बोलले. आणि दानिएलला पण 2:19 पण वाचले. आणि झोपमध्ये, पूर्ण गाढ झोपमध्ये पण देवाने, अब्राहमाला गाढ झोपमध्ये देवाचं दर्शन झाले नाही का. आणि गणनाचं पुस्तक 24:4-16 आपण डोळं उघडतात, ट्रॅन्समध्ये जाते, म्हणजे परवासी होते. कंटिन्युअस आपल्याला काय होते समजत नाही, असं भूल दिल्यासारखं होते. मग त्या टायमाला देव तुम्हाला बोलणार आहे नक्की. आणि डीप ध्यान करताना, तुम्ही काहीतरी गोष्टी ध्यान करताना देव तुम्हाला बोलणार आहे, नक्की बोलणार आहे. आणि दानिएलला 9 अध्यायामध्ये पहिले तर देव प्रार्थनामध्ये पण बोलणार आहे. आणि माझं प्रिय मुलानं, खरोखर तुम्ही असं करा. आणि ह्या 5वा अध्याय 3 वचन प्रातःकालीचा प्रार्थना आपल्याला शिकवतात. पहिल्या गोष्टी, देवाना स्तुती आराधना करा. आराधना म्हणजे काय, देव तू काय आहे त्याच्याबद्दल थँक्यू बोलणे. स्तुती म्हणजे काय, तू माझ्यासाठी काय आहे, माझं तारण आहे, मला मदत केली, मला ह्याच्याबद्दल. आणि 3 गोष्टी, स्तुती आराधना झाल्यावर 2 गोष्टी, प्रार्थना मांडून ठेवले. प्रार्थना कशासाठी, विश्वासाने करायला पाहिजे. प्रार्थनामुळं देवाचं कनेक्शन तुटायला नको. प्रत्येक बली अर्पणा सकाळी का देत होता इस्रायल लोक, देवाचा संबंध तुटायला. तुमच्या प्रार्थनामुळं देवाचा संबंध. एक दिवस पण चुकू नका, प्रभू येऊपर्यंत एक दिवस पण प्रार्थना चुकू नका. प्रातःकालचा प्रार्थना, येशू पण केले प्रार्थना. त्यांनी मोठं अद्भुत कार्य करायचं अगोदर पहिला प्रार्थना करून आले, प्रार्थनामध्ये ताकद मिळाले त्यांना. आणि 3 गोष्टी, प्रभूसमोर तुम्ही उभा राहा, म्हणजे प्रभूसमोर वेट करा. आणि काय बोलतात का, वचनामध्ये बोलतात का, ऐकू मिळते. पवित्र आत्मा आपला मधून आवाज देतात. असं किती लोकांना दिले. आणि बायबलमध्ये किती लोक आहे. आणि दानिएल किती दर्शन बघितले. आणि छोटी समूएल देवाचा प्रत्यक्षता झाले नाही का. आणि अब्राहम किती लोकांना दर्शन, जवळजवळ दर्शन झालेले लोक 10 लोक बायबलमध्ये आहे. माझं प्रिय मुलांनो, तुम्ही ह्या 3 गोष्टी पाळा, नक्की देव तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रातःकाल प्रार्थना तुम्हाला आशीर्वादित होईल. आणि देव सारखा तुम्हाला उत्तर द्यायसाठी उत्सुक होत आहे. अय्यो, माझं मुलगी एवढं मागितले ना, मी एक शब्द बोलते की हो म्हणले की, मी होई म्हणले तर पण ऐकू दे, असं देवाचं इच्छा आहे. देवाचा बिन ऐकताना तुम्ही येऊ नका. आणि सकाळी पाहिजे तर, आणि 3ला उठले तर 1 तासभर देवाचं सहवासामध्ये राहा. 4ला उठले तर पण, 5ला उठले तर पण प्रातःकाल मात्र करा. नंतर झोपा पाहिजे तर, नो प्रॉब्लेम. त्या झोपल्यावर गाढ झोपले माझं असं वाटते, मी कधी असं हे सहवास म्हणजे सकाळी फेलोशिप झाल्यावर झोपते. गाढ झोपल्यावर काहीतरी स्वप्नात दाखवतात देव, म्हणून नक्की दाखवतात. तुम्ही काय बोलले त्याचे उत्तर नाही देताना राहत नाही देव. खरोखर असला हे प्रातःकाल प्रार्थना प्रभू येऊपर्यंत आपला विश्वासणार लोकांना रोज प्रॅक्टिस करू दे. आमेन. आणि हे छोटीशी वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित असू दे. प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, आम्ही तुमच्या मुलं झाल्यापासून किती चांगलं प्रोव्हिजन करून दिले प्रभू. आम्हाला कधीच सोडले नाही ना. तुझ्याबद्दल संबंध तुटायचं नाही म्हणून प्रार्थना एक मीडिया ठेवले प्रभू. प्रार्थनाद्वारा तुझ्याकडे येते प्रभू. या स्तुती आराधनाद्वारा आम्हाला विजय मिळवते प्रभू. स्तुती आराधना केले, प्रार्थना केले, तुझ्याकडं वाट पाहिलेले लोक
दिवसभर तुझं कृपाने आणि आमच्या हातात भरून तुझं कृपा दिवसभर घेऊन जाते प्रभू. दिवसभर आम्ही आनंदात राहतात प्रभू. दिवसभर आम्ही विजय मिळवते प्रभू. शत्रूवर सैतानावर विजय मिळून तुझं महिमा गौरवसाठी आम्ही राहतो प्रभू. असा प्रातःकाली प्रार्थना आमच्या श्रोतांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी शिकवा प्रभू. एक दिवस पण चुकवायचं नाही प्रभू. तू येऊपर्यंत आम्ही रोज प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि प्रभू आमच्या रोफे चॅनलमधून ह्या वचन ऐकणारे लोक किती त्रासमध्ये आहे प्रभू. ह्या प्रार्थनाद्वाराच तुझं समोर आम्ही ओतायला पाहिजे प्रभू. आमच्या वेदना बाधा तुझं समोर ओतायला पाहिजे. तू उत्तर देणारे देव प्रभू. अय्या प्रभू, एक शब्द बोलताना समोर एक माणूस हा म्हटले तर आम्हाला राग येते प्रभू. मग तू किती वेळा आम्हाला उत्तर द्यायला उभारले आणि माझं समोर उभारा म्हटले ना. डोळं पाहून बघा, कान भरून ऐका आणि मनात ठेवा. हे ज्यासाठी तू माझं समोर आले म्हटले. हे प्रभू, खरोखर तुझा वचन घेऊन तुझा जवाब घेऊन आम्ही बाहेर जायला मदत करा. हे असला प्रार्थना आम्हाला मदत करा. आमचे लोक किती त्रासमध्ये, आर्थिक बंदीमध्ये, प्रभू अनारोग्य परिस्थितीमध्ये, खूप सांगायला नको असला खूप पर्सनल प्रॉब्लेम्समध्ये आहे. सर्व श्रोतांना, ऐकणारे सर्व श्रोतांना तू टच कर प्रभू. त्यांना असं प्रार्थना शिकवा, असं स्तुती आराधना शिकवा. येशू सारखा त्यांनी बघायला शिकवा प्रभू. आणि येशू अजून त्यांना परिचय नसले तर प्रभू येशूला त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येऊ दे. येशू त्यांच्या जीवनामध्ये घेऊन परलोक राज्यात प्रवेश मिळवू दे प्रभू. सर्व लोक तारणामध्ये येऊ दे म्हणून हे सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.